मागच्या वर्षी तुम्ही वेताळाचा उत्सव पाहिला आहे आणि आता मी चाललो आहे परत वेताळाचा जो पार आहे आपला खालच्या बाजूला तिकडे. अजून पण मंडप किंवा याची तयारी चालू आहे. यंदा काय झालं आहे, यंदा खूप आदल्या दिवशीच सगळं हे केलेलं होतं. जो अभिषेक वगैरे आहे देवाचा तो आदल्या दिवशीच झालेला होता. आणि आता तुम्हाला मी दाखवतो कशी रांगोळी काढली बघा पूर्ण रस्त्यावर. काय म्हणताय? बरं आहे? बरे, नमस्कार. नमस्कार. बरं आहे. या, काय म्हणताय? काय विशेष? काय विशेष? आता हे इथं वेताळ स्वामीचा उत्सव आहे, त्या निमित्तानं जेवण महाप्रसाद आयोजित केलेला आहे. स्वतः महाप्रसाद बनवलेला आहे आचार्याने येऊन. तो महाप्रसाद संध्याकाळी सर्व गावातील ग्रामस्थांना बोलवायचं आणि त्या ग्रामस्थांना महाप्रसाद चा सगळ्यांना लाभ द्यायचा आणि देवाचा प्रसाद म्हणून सगळेजण येतात आणि त्या प्रसादाचा आनंद घेतात. आणि हा एक उत्सव आहे, देवाच्या प्रती एक माणसाच्या लोकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचा आनंद घेऊन हा उत्सव साजरा करून लोक आपापल्या घरी जेवण करून जातात. चांगलं बोललात तुम्ही. ठेवणार मी हे. धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. हे आमचे जुने जाणते, आमचे भाऊ बंधू अण्णा म्हणजे शिवाजी गणपत कुरडे आहेत. त्यांना पण म्हणजे जुन्या काही गोष्टी अशा धार्मिक गोष्टी माहिती आहेत. ते पण त्यांचा अनुभव त्यांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टी पहिल्या सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांचंच शिकलेलो आहे. कारण वडीलधारी माणसांचा मान सन्मान ठेवावा, त्यांच्याकडून त्या जुन्या गोष्टी शिकून घ्याव्या. जसं आज पाहायला गेलं तर जुनं ते सोनं म्हटलं गेलं आहे. त्या हिशोबाने जुन्या माणसाकडून काय काय गोष्टी माहिती करून मिळतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण अशी काही धार्मिक कामं, देवाची कामं केल्यानंतर आपल्याला तो चांगला योगदान येतं आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि ही माझं काल नवीन तरुण मुलं आहेत, ती पण चांगल्या प्रकारे पाठिंबा देतात, साथ देतात. आणि हा कार्यक्रम तरुण मुलगा काय म्हणतोस? तुला काय म्हणायचंय? का अरे काहीतरी बोल. अरे लाजतो काय शेखर? काहीतरी बोललं पाहिजे ना. दरवर्षी येतोस की नाही? मग काहीतरी बोल ना असं छान. अरे बघतात लोक, आणि फक्त आपल्या गावातले नाही बघत, बाहेरचे लोक पण बघतात. माझे मित्र वगैरे किंवा काही लोक. असं बोलण्यासारखं माझ्याकडे शब्दच नाही त्यातलं, काय बोलणार. तसं नाही, पण दरवर्षी आवर्जून येतोस वेताळाच्या उत्सवाला. येतो ना. गावचे काही कार्यक्रम असतो तरी. चांगला दिसतोय का? हो चांगला दिसतोय. चांगला दिसतोय. फोकस कर चांगला जरा चेहऱ्यावर माझ्या. काय दिसतंय? चेहऱ्यावर फोकस कर. चेहरा चांगला focus दिसतोय ना? करू. हो चांगला दिसतोय. कॉमेडी करतोय तू. सो अजून सुरू नाही झालं काय? संध्याकाळी जेवण बनवून झालं. 8 वाजता बनवून झालं? येणार आणि ते 8 वाजता जेवण बनवून झालं. प्रसाद या ह्याच्यामध्ये आहे. वल्ला वाटणा नाही, वल्ला वाटणा देवळावरती प्रसाद बनवून झालाय. आता पुन्हा आपण पारावर जाऊया, जरा बघूया काय तिकडे कंडिशन आहे. ही सगळी जी छोटी म्हणजे अशी तुटक तुटक मंडळी दिसत आहेत उभे आहेत, पण हे सगळे आलेत या फंक्शनसाठी, आजच्या म्हणजेच वेताळाच्या उत्सवासाठी. आणि काय रमेश दादा, बरं आहे? काय म्हणताय मग बाकी? बाकी ठीक आहे. आमचे ग्रामस्थ भगत मंडळ हां कार्यकर्ते हां सर्व उपस्थित राहिल्यामुळं हां. आनंद वाटतो मला. आनंद वाटतो. बाकी ठीक आहे. नाही चालतंय. आनंद आहे, आनंद राहू द्या असंच. आणि आपण बब्यानांकडे पण जाऊया नंतर. हे विशाल बोलतो तू का रे? थांब मला झूम करू दे. काय काय? थांब बोल. इकडे बघ, इकडे तर बघ. अरे इकडे तर बघ. हा हा, अण्णांकडे तर जाणार. अण्णा सांगतात दरवेळेला. मग पूर्ण रांगोळी काढली इथे जिथपर्यंत वेताळाचा पार आहे. ऍक्च्युली कालच अभिषेक झालाय, भजन सुद्धा कालच झालंय.
काय दाद्या कसे आहात? बरं आहे. मग बाकी चाललंय कालचा कार्यक्रम कसा झाला? आजचा कार्यक्रम एक नंबर झाला. हां कालचा नव्हता पण व्हिडिओ असेल कोणाकडे तर मला शेअर करा प्लीज. है ना तुझ्याकडे आहे का कालचा व्हिडिओ? कालचा व्हिडिओ नाही आहे. अरे यार शेअर करा ना यार, काय गरीबासारखं मला फिरायला होतंय त्या कालच्या व्हिडिओसाठी. कालचा सकाळी काढला ना तर आता कालच्या सारखं नसणार ना, अभिषेक नसणार ना आता परत. अभिषेक काल झाला, रात्री 12 वाजता झाला. रात्री 12 वाजता झाला. रात्री 12 वाजता चैत्र पौर्णिमेला असा उत्सव असतो. रात्री 12 वाजता देवाचा अभिषेक केला जातो. हा तिथून यंदापासून थोडं स्वरूप बदललं पण आता तसंच पुढे कंटिन्यू होणार आहे ना. कंटिन्यू चालणार आहे. हा सो नेक्स्ट वर्षी यंदाच्या आदल्या दिवशी येईन मी नक्की. ह्या वर्षी नाही जमलं पण आता मग आज काय काय आहे? आज काय काय आहे अण्णा? आता महाप्रसाद आहे संध्याकाळी हा 7 वाजता हळदी कुंकू महिलांसाठी प्रोग्राम आणि महाप्रसाद. क्या बात आहे. मग जवळजवळ वेताळाचा उत्सव पार पडला म्हणजे. पार पडला. बरोबरच झोपलेत. हा आनंद आहे गावाला, माहितीये काय? गावाला हाच खरा आनंद आहे की कुठेही झोपू शकतो. असं आहे पारावर आहे का काय टेन्शन आहे? रात्री भजन होतं. रात्री म्हटलं संतोष दादा बोलतो गवा आलेले गवे. गव आलेले रानामध्ये तिथे गव होते. आम्ही रात्रभर इथे हा. आम्ही झोपलो होतो. रात्री झोपलेलो तुम्ही? देवाच्या वेताळाच्या पारावरती इथे खाली पूर्ण वेताळाच्या पारावरती राखण करण्यासाठी आपण झोपलो होतो की जागरण करावं लागतं त्यासाठी. मग दुसऱ्या दिवशी आपला अभिषेक उत्सव गवे आलेले चालू गवे? होतो. गव आलेले इथे आपलं थोडं राणी खाली तिथे गव आले रात्री 3:30-4 वाजता. माईक जवळ घेऊन बोल. त्यांना हाकलले आम्ही. मग तिथून पुढे आम्ही 3-4 वाजेपर्यंत रात्री गप्पा मारून नंतर झोपलो. सकाळी उठून आपापल्या घरी गेलो. वेताळाचा उत्सव पूर्ण माहिती आहे ना टाकलाय त्याच्यावर 2 पार्ट मध्ये टाकलेला, 2 का 3 पार्ट मध्ये टाकलेला. आणि त्याच्यात एक पार्ट गाव दाखवण्यातच गेला अख्खा. मग दुसऱ्या 2 पार्ट मध्ये वेताळाचा उत्सव आहे. तर त्यावेळी मी रोहटाला पोचलो माहिती आहे काय. नंतर इथलं भजन चालू झालं ना त्यावेळी रोहटाच्या जत्रेत गेलो आणि त्यांनी मला रोहटवाल्यांनी तर एवढा चांगला प्रतिसाद मिळाला कारण ते गाव मोठं असल्यामुळे उंबरटे खूप आहेत आणि खूप उंबरटा असल्यामुळे त्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला. हा ती देऊळाळी असो मग ती काय अजून आता त्या आज मी सगळं माहिती करून घेईन. आज पुन्हा रोहटाला जाणार आहे. बघू मग तेव्हा कसं कसं काय करतो. हा किती छान वाटतं वातावरण यार गावचं. हा ते जायला आत्ता पडलं असतो वायर आहे खाली. मस्त वाटतंय. शेती बघा कशी इकडे. आता पाऊस पडेल तेव्हा मग लवकरात लवकर शेती सगळी भरेल. हे सगळं हिरवगार दिसतं. मग इतकं हिरवं दिसतं, इतकं छान दिसतं की इथून पाय हलणार नाही. म्हणून माझ्या गावाला जर आलात जर चुकून तर तुमचा पाय हलणार नाही. आणि पावसाळ्यात तर येऊच नका, नाही तर तुम्ही जाणारच नाही इथून परत. नाही 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 गेलात तरी चालेल पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पावसाळ्यात खूप सुंदर निसर्ग असतो गावाला. आणि ह्या वेताळाच्या बाजूलाच आता इथे बघा हे तुम्हाला मी घर दाखवतो पुन्हा आमचं कुठे आहे. हा वेताळाचा पार आहे. हे जे झाड दिसतंय हे झाड जे आहे हे झाड म्हणजे वेताळाचा पार आहे. आणि इथून बरोबर इथे माझं घर आहे. हे जे आहे हे घर माझं घर आहे. हे वालं घर. ओके हे वालं घर आणि बरोबर हे आमचं बघा शेवटी आहे घर एकदम. त्याच्यानंतर इथे आतमध्ये पूर्ण जंगल जंगल जंगलच आहे. जेवढं आतमध्ये जाल तेवढं जंगलच आहे. आतमध्ये इथे वाघ नाही आहेत पण आतमध्ये थोड्या वाघ आहेत. गावची बाजू अशी लाभली आहे ना गावाला. गावाचं नेचर कसं आहे माहिती आहे किंवा गाव कसं वसलं आहे तर डोंगराच्या एकदम असं कुशीत वसलेलं गाव आहे. वरच्या बाजूला सरकारने अभयारण्य घोषित केलं कारण तिकडे जंगल खूप चांगलं आहे. आणि थोडं खालच्या बाजूला म्हणजे आमच्या एकदम जवळ नाही आहे पण थोडंसं लांब आहे. 3-4 किलोमीटर लांब धरण आहे. तर एका बाजूला धरण एका बाजूला अभयारण्य मध्ये डोंगरांच्या कुशीत वसलेलं माझं कुरुळ तिजाई कुरुळबाजी हे गाव. थोडक्यात कुरुळ हे गाव. त्यात 2 भाग आहेत कुरुळबाजी आणि कुरुळ तिजाई. पण खूप अप्रतिम मजा येते गावाला. आणि त्यासाठीच जसा वेळ मिळाला नाटकातून तसा पहिलं सगळ्यात अगोदर इथे आलोय. कसं शिवार आहे ना.
माझं बालपण ह्या सगळ्या ह्याच्यात गेलंय. वर्षातला पूर्ण 1 ते 1.5 महिना बाबा इकडे सोडून जायचे उंडगायला. माझे बाबा. मग हे जे शेत आहे, हा जो आहे हे वालं शेत, या बांधाच्या तिकडचं ते जे गवत वाढलं ना, हे वालं शेत म्हणजे खळा आहे आमचा. खळा म्हणजे काय, तर इथे आमच्या गंज ज्या गवताच्या, जेव्हा आमच्याकडे गुरं होती तेव्हा त्या गंजी रचल्या जायच्या. गवताची गंज त्या खळ्यात असायची. त्यानंतर लाकडाचे भारे जे वाहून आणले जायचे ते लाकडं साठवली जायची, गोवऱ्या थापल्या जायच्या त्या खळ्यामध्ये. त्यानंतर एक सगळ्यात खूप म्हणजे काय बोलतात, आज एवढ्या वर्षांमध्ये खूप आमच्या पिढ्या सांभाळलेलं एक झाड तुम्हाला दाखवतो, ज्याला थोरला आंबा असं म्हणतात. हा आहे आमचा थोरला आंबा. बघा ना त्याचं बूड बघा किती जाड आहे. कारण तो थोरला, इतका थोरला आहे की तो वाडवडिलांपासून इथे आहे. आणि या थोरल्या आंब्याला आंबे आलेत आलेत पण फार कमी आहेत. हो आंबा. आंबा म्हणजे कैऱ्या आहेत, थोडे 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 आहेत असे दिसत आहेत, पण फार कमी आहेत. पहिल्यासारखे आंबे येत नाहीत आता. सगळ्यात अगोदर आहे ना, शिवारामध्ये फिरणं हा प्रकार खूप भारी असतो. पडलो. फिरणं हा प्रकार खूप भारी असायचा. आता मी ज्या शेतात आहे ना, ह्याच्यात जस्ट खालचं हे शेत. आता ह्या शेतामध्ये काय लावलेलं नाही, त्यामुळे बिंदास फिरू शकतो. तर हा शेत म्हणजे आमचं पीच असायचं क्रिकेटचं. म्हणजे तिथून बॉल यायचा आणि इथून बॅट अशी भिरकवायची. बॉल म्हणजे चेंडू तो एकदम लांब कुठेतरी जायचा. त्या शेताच्या बांधणीमधून, एक तर सरळ कुठल्याच पट्ट्या अशा सरळ नाही आहेत शेताच्या, तर त्या अशा कोलमडत कोलमडत कुठेतरी जाऊन कॅच पकडायची. आणि मग जो काय आनंद असायचा, तो आनंद आता सांगता येत नाही, पण खूप मजा यायची. त्यानंतर सगळे आमच्याच फॅमिली मेंबरच्या जमिनी असल्यामुळे, म्हणजे सगळे एकत्र फॅमिली नाही म्हणता येतात असं ह्याला म्हणता येईल की सगळी भगत जी मंडळी आहेत त्यांच्याच सगळ्या जमिनी आहेत इथे मोस्ट ऑफ. तरी बघा आता ह्या सगळ्या खालच्या जमिनी आणि त्याला लागून हे जे आंबे, फणस किंवा हे उंबर, ही जी झाडं दिसत आहेत ना, ह्या सगळ्या बांधाला लागून ह्या झाडांवरून खूप आंबे काढलेत आपण लहानपणी. खूप खेळ खेळलोय इथे. हा जो आंबा आहे हा आपला घरातला आंबा आहे. आणि या आंब्याच्या वर बसून त्याच्या कैऱ्या खायच्या, किंवा इवन आंब्याच्या झाडाच्या खोडामध्येच कुठेतरी एक चटणी मिठाची पुडी म्हणजे कागदात बांधलेली चटणी मीठ ठेवून द्यायचं. आणि जसं असं वाटलं की मला आता कैरी खायची तर जायचं वरती, चढायचं, एक कैरी खायची, आपण लपवलेली आपली चटणी मिठाची पुडी बाहेर काढायची, आंब्यासोबत कैरीसोबत टच करायची कैरीला. आणि आणि ती जी काय मजा होती ना भाई, ती आता नाही सापडत. वय वय वाढलं, वयानुसार करिअर करण्याची धडपड वाढते आणि गावाला यायला मिळत नाही आहे. वाईट तर वाटतंय. माहीत नाही कधी, पण एकदा तरी असं पूर्ण महिनाभर पुन्हा एकदा गावाला राहायचं आहे. थोड्या अपॉर्च्युनिटीज कमी आहेत म्हणून कदाचित असं वाटतं की इथं राहता येत नाही. पण जर तेवढ्या अपॉर्च्युनिटीज ज्या मुंबईमध्ये मिळतात कमवण्याच्या किंवा काय, तर कदाचित इथे सगळं चांगलं व्यवस्थित राहता पण येईल वगैरे वगैरे. पण माहीत नाही ते जमेल की नाही, कारण एवढी वर्ष मुंबईतच काढली आहेत. तुम्हाला बब्यानानांशी ओळख करून देतो. हे जे भगवा फटका असा अडकवला आहे खांद्यावर, ज्यांची बकरं इथे रानात चरतायत, बाबा धडक बिडक देशील. हां, तर बब्यानानांना तुम्ही भेटले त्याच्या आधी, खूप आधी, त्यांच्या बैलांसोबत. आणि आज ते त्यांच्या बकऱ्यांसोबत आलेले आहेत, त्यांना चारा खाऊ घालत आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवायला, है ना. बब्यानाना बरं आहे का? हां, बैल बिल कुठे आता काय जातात की नाही बैलांना घेऊन? तुमच्या बैलांना बघितलंय लोकांनी, माहिती आहे ना, 8,000 लोकांनी बघितलं तेव्हा. बाकी
बाकी काय नाही. गावची मजा सांगा ना काहीतरी. आता गावची मजा काय सांगू. आता इकडे पाऊस पडतोय काय हा, पाऊस पाऊस पडतोय पडला आणि असता तर गरम मग- झालंय, पूर्ण पण नाही पडला ना. पूर्ण बी नाही पडला. पडला असता तर मजबूत पडायला पाहिजे होता, म्हणजे छान झालं असतं. हा. बकऱ्यांना खायला मिळालं असतं चांगला हिरवा चारा. हम्म. असं आहे. आणि तुम्ही बाबा नानांना जसं बघितलंय बैलांच्या सोबत, तिथे लिहिलेलं पण आहे मी माझ्याकडे, बाबा नानांचे बैल असं. पोपट आणि नाही काय, पोपट आणि दुसरं काय तू नाना नाव विचार करतात, काय नाव आहे तू? हा, का कुठे आहेत? विकले होय बैल? का विकले का? अच्छा. एवढं पीक येऊन एवढं नुकसान झाले. त्याला काय करायचं, एवढं गहू काढायचं ठेवलं लोकांनी, त्याला मातीच लावायला लागते. म्हणजे काय केलं पाहिजे, म्हणजे हे पीक काढलंच नाही असं? काढलंच नाही, गव्हाने डुकरांनी खाल्लं ना, हा. त्यामुळं कंटाळा आलाय. काय करायचं, मग तुम्ही बैलच विकले का? आता हे गहू असं अगदी जास्त काय नाही, पण एवढं इगत 1.5-2 पोती तर गहू झाला असता का नाही. छब्या 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 पोपट आणि छब्या. नाही, माझ्या लक्षात आहे, मला मी तेच आठवलं आता. खरंच विकले तर काय, असं हळूहळू संपत जाईल नाही का शेती प्रकार काय. पोरं तरी मला तुला व्हिडिओ करायला असं 15-16 गहू होते इथं. हा ना. इथं आली होती. हा काय, मग तू गवती बघायला पाहिजे होती रात्री 2-2:15 वाजता इथं आली त्यावेळेला. गव म्हणजे म्हशीसारखे असतात का ते? रानगावा. रानगवा. आज बी येते तुला दावीने आले तर, पण तू जागा राहायला नाही, पाहिजे. पण मी आज ढोटात आहे ना. रोड मध्ये जाते तू. हा, यात्रा आहे ना ढोटाची. हा, ते सोंग बिंग काढतात ना, हा. ते शूट करायला जाणार. तू जाणार का? मी जात असतो, मागच्या वर्षी पण केलं ना मी. तर तुम्ही फक्त, तुम्हाला कसं युट्यूब वगैरे तुमचं नसतं माहिती तुम्हाला, नाही तर मग त्याच्यावर कळलं असतं तुम्हाला. बकरी सगळी घेते माझी. बकरी सगळी घेतो की तुमची? 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळी तुमची तशी? वरती 2. वरची 2. हे गव्याने. हे आपलंच शेत आहे, पण गव्याने सगळी शेती खाल्ली. हे गव्यांचे पाय बी आहेत का काय एवढं? बापरे, एवढे मोठे पाय असतात त्यांचे? बापरे, हे शेत एवढं गव्याने खाल्लंय म्हणून राहिले रात्री ना. 3-3:30 ला भजन झालं ना, हा, 3-3:30 ला आले ते गहू. वाघांचं काय नाही ना आपल्याकडे? एवढं नाही आले. पण आहेत वरती तिकडे कुठं त्याची बकरी वगैरे गेली तर पकडतात. अच्छा. पण रात्री तर तकलीफ आहे, हम्म. 2 माणसाला बाहेर पडायची, काय सांगू शकत नाही. झाली वाटतं विठ्ठलांची झोप. ऊन लागायला झाली का झोप नाना? खराब होईल, जाऊ द्या. तिकडे घ्या. अरे उलट मग यात पुढच्याहून उलट करू, म्हणजे पाणी नितळ त्याच्यात. आपले उलट केलं ना लगेच सुद्धा ते पाणी पडत नाही. करा ठेवा. हॅलो. काय बोलतो? आलोय. मग मी सगळ्यांचे काढतो.
बरोबर की नाही? साऱ्यांचा तिथं दिसतच नाही शी. पाया पडताना दिसणार ना ठाप. असं कर झोप झोप अरे झोपायचं. देवप्पाला देवप्पाला असं हळद इकडून इकडून अरे इकडून बाळा या. हर्षल हिरो आहे माहिती आहे ना. आता इथे नेटवर्क नाही. दादा कसा आहेस? यो आमचा रघु दाद्या. उठके पप्पू ना साईडला. हे बाजूला. नशीब किती चांगलं आहे. आम्ही रात्री ह्याच्यावर झोपलेलो, पाऊस नाही पडला. आत्ता पाऊस पडला. गवे आलेले रात्री ना. ज्युनियर एनटीआर मस्त आहे. ज्युनियर एनटीआर ओलय थोडस. हा मग तिकडे नाही ना झालं. नाही तिकडे काहीच नाही. ते गुंडून ठेवायला लागलं सर्व. हा ते काय ओलं जय जय हनुमान एक मुखान. तू हनुमान दिसतो प्रॉपर. गदा घेतली तर एकदम सेम हनुमान आहे तू. आता परत नानीने स्वतः चान्स दिलाय. सारवायला लागले आणि तुम्ही बघू शकता ती सारवते तिकडे शेणाने. शेणाने सारवण्यात शेणाने का सारवायचं असतं ऍक्च्युली? अरे नाही आता गरज नाही, राहू दे ना, गरज नाही त्याची. हे नानी मला दे ना सारवायला, थोडस दे ना, मी हात धुवेन परत. का हा सारवू शकतो मी. सणासुदीला किंवा आज वेताळाचा उत्सव आहे, घर सारवणं वेळच्या वेळी करावं लागतं. दादाचं घर आणि आमचं बाजूचं घर असं वरती माडी एकच आहे त्याची, म्हणजे माळा एकच आहे. ह्या माळ्यावरून त्या माळ्यावर जाऊ शकतो.